बातमी हिंगोलीतून। हिंगोलीच्या वसमतमध्ये अवकाळी पाऊस पडला। वादळी वाऱ्यामुळे 4000 केळीच्या झाडांचं नुकसान झालं। वसमत शहरालगत असलेल्या इंजनगाव परिसरात शेतकरी तानाजी अडकिने यांच्या 4000 केळी झाडांच्या बागेचं प्रचंड नुकसान झालं। काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचं नुकसान झालं। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करताय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। हिंगोलीच्या वसमत परिसरामध्ये काल सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे अनेक पिकांचे देखील मोठे नुकसान झालेले आहे। मी उभा आहे इंजनगाव या केळी बागे परिसरामध्ये आहे। या केळी बागेचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे। केळी बागेतील शेतकरी जे या ठिकाणी उपस्थित आहेत, जरा आपण या केळी बागेमध्ये आहात, किती झाडं होते, कशी नुकसान झालेली आहे काय सांगा। आमच्या केळी बागेत 3500 झाडे होते, त्याच्यापैकी खूप नुकसान झाली। बरेच झाड मोडून पडली, काही त्या अंगी नाही। आम्हा हातात तोंडाशी आला घात निसर्गाने हिसकावून घेतला। आता काय आमच्या याच्यावर उदरनिर्वाह होता, आता काढणीला आलेले झाड गेले, आता काय करायचं हे आम्हाला काही कळत नाही। आज आम्ही इथं आलो होतो। कालच्या सायंकाळच्या या अवकाळी वाऱ्यामुळे आमच्या गावातील शेतकरी तानाजी नारायण अडकिने यांनी आणि नागोराव नारायण अडकिने यांच्या शेतामध्ये आलो। तर यांची जी शेती आहे 3500 जी केळीची झाडाची बुडं होते, आज आम्ही इथं पाहण्याकरता आलो असता त्यांचं जवळपास 80% नुकसान झालेले। 80% नुकसान झालेले आहे। काही झाडं समजा म्हणजे जे झाडाची समजा अपेक्षा होती, जे झाडं चांगले झाले होते, लोकांचं पाणी घेऊन यांनी विकत पाणी घेऊन जपलेले झाडं आज हे सगळं पीक यांचं निस्तनाबूत झालेली नुकसान प्रशासनानं शेतीच्या बांधावर येऊन पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी संतप्त या शेतकऱ्यांची मागणी आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, इंजनगाव, हिंगोली।